बाजूला हाय बोलबाला आमदार चषक भिंगार गावाला आमदार चषक भिंगार गावाला प्रशांत दादा आमदार आले रामशेठ ठाकूर साहेब आले परश शेठ ठाकूर थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आजिवलीचे आशिष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. सामन्याला सुरुवात करण्याचा इशारा अजित भोईर आणि अविनाश पाटील. पहिलाच बॉल या वेळेला लॉफ्टेड कव्हर सीमारेषेच्या बाहेर लाजबाब अफलातून मनगटी फटका 6 धावांसाठी षटकार. शैलेश सार्डेकर त्याचं स्वागत केलं षटकारानं. शैलेश सार्डेकर पहिल्याच बॉलवरती षटकाराचा मार खातोय. हा बॉल या वेळेला थोडासा बॅटला ब्रश व्यवस्थित होत नाहीये, पाठीमागे सुदर्शन आहे आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे आणि पहिल्या मॅचमध्ये श्री गणेश तुरमाळे टीमच्या अगेन्स्ट विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान मिळवणारा हा गोलंदाज आहे शैलेश सार्डेकर. या वेळेला पुल करायचं होतं, फटका फसलाय. शॉट फाईन लेगला झेल घेतला जातोय आणि पहिला फलंदाज बाद विचुंबे टीमचा. खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना. अजित भोईर बाद झालेत. अजित भाऊ खरं तर लवकर आउट झाले, सिक्सर मारल्यानंतर जास्त काही विकेटवरती करू शकले नाहीयेत आणि अजित जुवेकर मैदानामध्ये आता दाखल होत आहेत. निलेश जुवेकर शिवप्रेमी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर विजयजी पाटील दुंद्रेचे आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. शिवप्रेमी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर विजयजी पाटील यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आमदार ट्रॉफीमध्ये स्वागत. निलेशजी जुवेकर आता मैदानामध्ये नवीन बॅट्समन दाखल झाला. डावखुरे आताचा एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. शैलेश सार्डेकरला मिळते विकेट. वैयक्तिक कोड्यामधली ही त्याची 4थी विकेट आहे या टुर्नामेंटमधली. तुरमाळे टीमच्या अगेन्स्ट अगदी कंबर मोडली होती या गोलंदाजानं. आता बघायचं विचुंब्याच्या अगेन्स्ट काय करतोय. हा खराब बॉल या वेळेला फाईन लेग मध्ये अगदी फाईन निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. मी प्रेम वेडा तू प्रेम वेडी मी प्रेम वेडा तू प्रेम वेडी पोपट मैनेवानी दोघांची जोडी 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 मी एका तू देवयानी मी एका तू देवयानी मी एका तू देवयानी तू गदिसाया देखणी नटीवानी. 10 धावा धावफलकावरती लागलेत. शैलेशची गोलंदाजी आता थोडीशी महागडी ठरली आहे. 2 चांगल्या टीम मधली ही मॅच आहे. आजिवली आणि विचुंबे. गावदेवी आजिवली आणि भैरवनाथ विचुंबे यांच्यामधला हा सामना. सार्थक 11 विचुंबे खेळतोय आज. सार्थक 11 नावानं हा संघ खेळतोय आणि सिंगल मात्र मिळते. 11 धावा स्कोरबोर्डवरती आलेत. अविनाश पाटील या वेळेला बॅटिंग करेल. टीमचा कॅप्टन सुरुवातीला आघाडीला बॅटिंग करण्यासाठी आलाय. एक चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं देखील तितकंच चांगलं नाव पनवेल टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतंय. शैलेश सार्डेकर कमबॅक करत असताना 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अविनाश बॅकफूटवरती जाऊन कट करतोय. त्याला चेंडू कळत नाहीये पूर्णपणे. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. चांगल्या चेंडूची सांगता झाली आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर कंप्लीट झाली आहे आणि टीमचा एकूण स्कोर झालाय तो 11. डीजे
अमटर भला नरेश नामदेव पाटील सदा जोडीला सुभाष जेठू पाटीलचा मित्र भला नरेश नामदेव पाटील सदा जोडी. या स्पर्धेचं थीम सॉन्ग या ठिकाणी आमच्या नितीन डीजेनं लावलं. एकूण धावा 11 आहेत. दुसरा बॉलर आहे सुदर्शन, स्वतः कॅप्टन येतोय आता बॉलिंग करण्यासाठी. सुदर्शन आणि त्याच्या समोर निलेश जुवेकर, लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि लेफ्ट हँडेड बॉलर यांच्यामधलं बॅटल, यांच्यामधलं युद्ध आता पाहायला मिळतंय. आदरणीय सुभाषजी पाटील यांचं व्यासपीठावरती पुनश्च एकदा आगमन होतंय. थोड्या ब्रेक नंतर ते पुन्हा स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. या विभागातील एक चांगलं नेतृत्व आणि ज्यांच्या वतीनं ही दुसरी स्पर्धा, नाईटची स्पर्धा 2018 नंतर 2020 मध्ये आयोजित करण्यात आली आहे. नरेश पाटील, सुभाषजी पाटील यांचे अतिशय जवळचे सहकारी या वेळेला समोरच्या दिशेने खेळत. खरं तर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडू जज करता येत नाहीये आणि ही बाउंड्री येते निलेश जुवेकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. या ठिकाणी संदेशजी पाटील, आमचे गीतेश सार्डेकर आणि प्रमोद घोगरे हे 3 मित्रांचं त्रिकूट हे देखील पंचरत्न हॉटेलवरून आता या ठिकाणी दाखल होतं. यावेळेला रिव्हर्स पुल केलाय, चेंडू जातोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरी बाउंड्री येते निलेश जुवेकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. शिवप्रेमी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर आदरणीय विजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दुंद्रेचे आमचे उद्योजक, त्यांचं मनपूर्वक स्वागत. हा फुलटॉस, देव देता आणि कर्म नेता अशी परिस्थिती. वाईड बॉल आणि त्यावरती आलेला हा पंजा. खरं तर 4 धावा, पंजा मिळतोय, 5 धावांचा बोनस मिळतोय विचुंबे टीमला. आज 6 2 विकेट हॅट्रिक पाहिल्या या स्पर्धेमध्ये. आज चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळणार का निलेश जुवेकरच्या बॅटमधून, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आमचे विवेक घोगरे, अतिशय चांगली स्कोरिंग. हा बॉल कट केलाय गॅप मध्ये, बरंच मोठं अंतर कव्हर करायचं या क्षेत्ररक्षकाला. कमिटमेंट देत असताना प्रयत्न ठरला नाकाम आणि या स्पर्धेमधली पहिली चौकारांची हॅट्रिक निलेश जुवेकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. तेजस शेडगे काय कमिटमेंट देत होता. शेवटच्या क्षणाला बाउंड्री गेली, परंतु प्रयत्न बघा या छोट्या क्षेत्ररक्षकानं किती कमालीचा केला होता. डेडिकेशन त्याचं पाहायला मिळालं आणि या स्पर्धेतली पहिली बाउंड्रीची हॅट्रिक आली निलेश जुवेकर. 1+1 2 धावा, 7 धावा वाईडच्या रूपानं आल्यात, 12 धावा बॅटमधून आल्यात. तब्बल 19 धावा सुदर्शननं 3 बॉलमध्ये खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. आजच्या रात्रीतलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह षटक हाताळलं होतं ते प्रीतम घोगरेनं. 21 धावा खर्च केल्या होत्या आणि अगदी आता 3 बॉलमध्ये 19 धावा खर्च करतोय तो सुदर्शन. महागडी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळतीये. अनंत गोंधळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय बाउंड्री हॅट्रिक साठी. अविनाश, बॅटला बॉल काही स्पर्श होत नाही आज अविनाशच्या. थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय धावा जमवण्यासाठी, पण निलेश मात्र सगळ्या विचुंब्याच्या प्रेक्षकांना एंटरटेन करतोय. सगळ्यांची मनं तो जिंकतोय. शैलीदार खेळ पाहायला मिळतोय, आक्रमक खेळ पाहायला मिळतोय. फटका फसलाय, समोर क्षेत्ररक्षक नाहीये, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाहीये. एक धाव महत्वाची आहे, कॉलिंग पण तितकंच महत्वाचं पाहायला मिळतंय.
ज्यावेळेला दोन खेळाडू खेळपट्टीवरती असतात ना त्यावेळेला 3 शब्दांना फार महत्व असतं. यस, नो आणि वेट हे 3 शब्द फार महत्वाची भूमिका बजावत असतात. एकूण धावसंख्या झाली आहे 31. 31 धावा धावफलकावरती. रनअप मध्ये थोडासा अडथळा येत असताना सुदर्शन शेवटच्या 2 चेंडूंवरती का होईना परंतु कमबॅक करत असताना चांगला बॉल गरंगळत जातोय लॉंगॉनला. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं बॉलला फील्ड करत असताना सिंगल मात्र येते आणि 2 ओव्हर कंप्लीट झाल्या. 2 ओव्हर नंतर टीमचा स्कोर झालाय 32. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, या ओव्हरमध्ये आल्या 21 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी. आज 2 महागडी षटकं आपल्याला पाहायला मिळाले, एक प्रीतम घोगरेचं आणि एक सुदर्शन गायकरचं. आणि तितकीच भन्नाट गोलंदाजी देखील आपल्याला अजय डांगरकरची आज पाहायला मिळाली होती. त्याचबरोबरीनं शैलेश सार्डेकरची देखील तितकीच चांगली गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. 32 रन 16च्या ॲव्हरेजनं स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. जर अशीच बॅटिंग होत राहिली ना तर 50-55 धावा इझिली बनवेल बॅटिंग करणारी ही सार्थक 11 बिचुंबे टीम. परंतु या मोमेंटमला रोखणं आता फार गरजेचं आहे. या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं, या भागीदारीला तोडणं हे फार गरजेचं असेल ते गावदेवी अजिवली टीमसाठी. फिल्डिंगची सजावट केली जाते. 5 फिल्डर अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे केले. 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. आता बघायचं कुठे कुठे फिल्डर लावलाय. निलेश जुवेकर साठी कोणती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली जाते, कोणती रणनीती या ठिकाणी आखली जाते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. आयुष शेंडकडून येतोय. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आणि थोडासा वाईडिशला खेळाडू आहे. एक लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे आणि एक स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनला. सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू आहेत. समोर स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय निलेश जुवेकरचा ब्रँडेड फटका. 6 धावा. थँक्यू डीजे. आपण नेहमी म्हणतो ना डावकरी हाताचे बॅट्समन हे नेहमी आक्रमक असतात, घातक असतात, डिस्ट्रक्टिव्ह असतात आणि तीच डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग. दिशा भरकटलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉल. शेडूंगचे उद्योजक आदरणीय सुधाकर शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. एकूण धावसंख्या झाली आहे 39. क्या बात है. विचुंब्याचा हा छावा ठोकतोय 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू नितीन डीजे. कान्हाशेठ गायकर आमचे चिखलेचे उद्योजक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मगाशी चौकारांची अट्रॅक्ट केली, आता षटकारांची अट्रॅक्ट करणार का निलेश जुवेकर, याकडे सगळ्यांचं लक्ष. 34 नॉट आउट. काय बहारदार इनिंग. या स्पर्धेमध्ये 8 बॉलमध्ये 34 धावांची स्फोटक इनिंग साकारतोय. 4 चौकार 2 षटकार आणि टाळ्या येतात त्यांच्या खेम्यामध्ये. आक्रमण निलेश नावाची सुनामी. हा चांगला बॉल, हा खरंच चांगला बॉल. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या चेंडूची खऱ्या अर्थानं गरज आहे. आनंदजी गोंधळी यांच्याकडून लगातार 3 षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू फाईन लेग मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला कव्हर करतायत. सिंगल मात्र मिळतीये. एकूण धावा झाल्यात 46. 13 बॉलमध्ये 40 रनची पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली आहे. 13 बॉलमध्ये 40 धावांची पार्टनरशिप. अविनाशच्या बॅटमधून फक्त एक सिंगल आले आणि बाकी सगळ्या धावा या निलेशच्या बॅटमधून आल्यात.
हा फटका ऑन साइडला खेळलाय, बरीच मोठी गॅप आहे, क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला कव्हर करतायत तेजस, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमचा एकूण स्कोर झालाय 48, 48 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 3 षटकां म्हणजे 2.5 षटकांमध्ये 48 धावा. आतापर्यंत पल्ला गाठलाय. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. अविनाश पण चांगल्या रीतीनं इनिंग डेव्हलप करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॅकफूट वरून स्क्वेअर कटचा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 50 धावा पूर्ण होतात विचुंबे संघाच्या. रसिकन पाहुन होती वो दंग करते क्रिकेट भिंगार संघ, करते क्रिकेट भिंगार संघ. थँक्यू डीजे. अविनाशचा फटका किती चांगला होता. अगदी बॅकफूट वरती वेट ट्रान्सफर केलं, ऑन द राईज बॉलला स्क्वेअर कट केलं. एखादा व्यावसायिक खेळाडू ज्या पद्धतीनं लेदर क्रिकेटमध्ये फटके मारतो ना, तशा पद्धतीनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक्झिक्युशन फार चांगलं होतं या फटक्याचं. शेवटची ओव्हर आहे आणि गोलंदाज येतोय सतीश गायकर, मागच्या सामन्याचा हिरो. त्याला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. 17.33चा ॲव्हरेज आहे. चांगली बॅटिंग, 3 षटकांमध्ये 50 धावा पूर्ण केल्यात आणि या मॅच मध्ये वैयक्तिक, या स्पर्धेमध्ये वैयक्तिक अर्धशतक साजरं करण्याची संधी आली आहे ती निलेश जुवेकरला. माफ करा, तो वैयक्तिक 31 वरती खेळतोय. मगाशी 34 म्हटलं होतं, 30 धावा होत्या त्या आणि त्यानंतरची सिंगल 31 धावांवरती तो खेळतोय. हा बॉल फुल टॉस मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडून गाठली सीमारेषा. खणखणीत असा चौकार. खर तर डॉन दादागिरी करतोय, भाईगिरी करतोय, गोलंदाजांना डॉमिनेट करतोय. हा चांगला चेंडू, शरीरावरून जाणारा चेंडू कमी गतीनं टाकला. या वेळेला डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, अशी गोलंदाजी आता करावी लागेल. डॉट बॉल आले ना तर मग गोलंदाज सतीशचा पण आता आत्मविश्वास वाढणार. एकूण धावा आहेत त्या 56. हा फटका बसलाय, बराच वेळ हवेत उंच गेलाय. बघायचंय झेल कोण घेणार. सुदर्शननं झेल घेतलाय आणि महत्वाची विकेट जाते निलेश जुवेकरची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यांना एंटरटेन केलं या खेळाडूनं. 31-35 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली जाते. थँक्यू डीजे. 35 धावांची इनिंग. किरण भोईर नवीन बॅट्समन मैदानामध्ये. सतीश गायकर स्लॉग ओव्हर मध्ये आलाय, डेथ ओव्हर मध्ये आलाय, प्रेशरच्या ओव्हर मध्ये आलाय. आधीच धावांचा महापूर, त्यामध्ये धावा रोखायच्या आहेत आणि आपल्या अनुभवाचा तो वापर करतोय. एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स या ठिकाणी यूज करत असताना, वापर करत असताना आणि चांगली गोलंदाजी. मोठ्या फलंदाजाला त्यानं बाद केलं. अविनाश पाटील ज्याच्या वाट्याला आतापर्यंत 5 चेंडू आलेत, वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. बघायचे अविनाश इनिंगला पुढे कॅरी करणार का. हा फटका ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला समोर. जितका चांगला चेंडू तितका चांगला फटका, तितकी चांगली फिल्डिंग. एकंदरीत चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि सिंगलना 59 रन, 57 रन स्कोरबोर्डवरती. कमबॅक करणारी गोलंदाजी सतीश कडून. किरण भोईर हार्ड हिटर आहे. सतीश वरती आक्रमण करणार का की सतीश किरणला रोखणार. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. हे चांगलं तंत्र आहे. शेवटच्या क्षणाला डेथ ओव्हर मध्ये धावा रोखायच्या कशा
त्या आशा याचं उत्तम असं उदाहरण देतोय तो सतीश. मगाशी बॅटिंग चांगली केली, या मॅचमध्ये बॉलिंग चांगली केली. एक कम्प्लीट ऑलराऊंडर या बॉलिंग करणाऱ्या गावदेवी अजिवली टीमचा बऱ्याच वर्ष क्रिकेटची त्यानं सेवा केली आहे. अजिवली क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावण्यामध्ये महत्वाची भूमिका. खरं तर वयाच्या 10 वर्षापासून क्रिकेट खेळतात. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. कर्पेश्वर जय हनुमान विठ्ठल रुक्मिणी, कर्पेश्वर जय हनुमान विठ्ठल रुक्मिणी. क्रिकेट संघ हे सतत येणार, चारी बाजूला है बोलबाला, आमदार चषक भिंगार गावाला. थँक्यू डीजे. एकूण धावा झाल्यात 60 धावा धावफलकावरती. आजच्या रात्रीमधली सगळ्यात मोठी धावसंख्या उभी केली आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सार्थक 11 बिचुंबे संघानं 61चं टार्गेट सेट केलंय. सेकंड इनिंग मध्ये अपोनंट गावदेवी अजिवली टीमच्या अगेन्स्ट सुदर्शन असेल, सतीश असेल, बरेचसे मोठाले खेळाडू आपल्याला टार्गेटला चेस करत असताना पाहायला मिळतील. आणि सेकंड इनिंग मध्ये मायक्रोफोन वरती येतील आमचे सहकारी देवेंद्रजी माळी. या दरम्यान जाऊया नितीन डीजे दुंद्रे यांच्याकडे. तर 2 मिनिटं थांबवतोय नितीन. तर आम्हाला या व्यासपीठावर मात्र प्रमुख पाहुणे लावलेत ते शिवप्रेमी टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर सन्माननीय अतिथी विजयजी पाटील दुंद्रे यांचं मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन मात्र या स्पर्धेचे आयोजक मान्य श्री सुभाष जेटू पाटील, माजी सरपंच गृहपंचायत मोठे भिंगार यांच्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय अतिथी विजयजी पाटील दुंद्रे शिवप्रेमी टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर यांचं मात्र इथे मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. दादा, तुम्ही या व्यासपीठावर आला आणि या स्पर्धेची शोभा मात्र वाढवली, त्याबद्दल तुमचं मात्र मनपूर्वक स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि जाऊया पुन्हा एकदा एक सावळे गावचा बुलंद आवाज देवेंद्र माळी सर. नक्कीच आपण बघतोय खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात आपल्याला बघायला मिळत आहेत. नंदू आत्मोडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चौक ते कारला एकविरा आईच्या दर्शनासाठी जी पायी दिंडी निघते आणि त्या पायी दिंडीचे खऱ्या अर्थानं मी म्हणेन की आयोजक असतील, संस्थापक असतील ते नंदू आत्मोडे, त्यांचे आपले मनापासून स्वागत. तर निश्चितपणे आमच्या स्पर्धेचे आयोजक सुभाष जेटू पाटील यांचे भाचे बालचंद्र मात्र येथे उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील मात्र येथे मात्र यथोचित मान सन्मान देखील केला जात आहे. तर निश्चित पाहूया कोण सामना जिंकणार, विचुंबे संघ की गावदेवी अजिवळी संघ. कोण आपलं मैदान राखणार, कोण उपांत्य फेरी गाठेल याचं धावतोरण ऐकवतील आमची रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य देवेंद्र माळी सर सावळे. नक्कीच एक भला मोठा डोंगर उभा केलाय 60 धाबांचा. 24 चेंडू आणि तब्बल 60 धाबा जमा केल्या. त्या अजिवली संघाविरुद्ध विचुंबे संघाने जबरदस्त फलंदाजी केली. 13 चेंडूचा खेळ करताना 35 धाबा जमा केल्या. एक वादळी, एक झंझावत रात्रीच्या या खेळीमध्ये आपल्याला बघायला मिळालं. परंतु आपण बघतोय 61 धाबांचा पल्ला गाठायचा, तशाच ताकदीचा तशाच पद्धतीनं प्रत्युत्तर करावं द्यावं लागणार. मी विनंती करतोय पंचांना, आपण सूचना द्यायची आहे. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आपण पाहतोय नक्कीच आदेश वाघमारे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. एक षटकार नक्की, जो पहिला षटकार असेल त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. कारण आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल ते आदेश वाघमारे. कारण क्रिकेट म्हटलं की प्रेक्षक हा खऱ्या अर्थानं देव असतो. नक्कीच जो पहिला षटकार असेल त्याला आपल्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर निश्चितपणे अजिवली संघासाठी सुवर्ण संधी असेल. जर अजिवली संघ इथे जर विजय संपादन करत असेल तर सन्माननीय अतिथी कैलासजी पाटील अजिवली
यांच्याकडून मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर सन्माननीय अतिथी दिनेश जाधव यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मात्र देण्यात येईल. ओव्हर टू कंटिन्यू. नक्कीच आपण बघतोय खऱ्या अर्थानं आदेश वाघमारे यांच्या वतीने आपण पाहतोय 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. कारण असं नेहमी म्हणतात की सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटची आवड कधी मिटणार नाही. एक जन्म काय 1000 जन्म जरी घेतले तरी क्रिकेटचा नाद सुटणार नाही आणि तोच नाद त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. कारण आपण बघतोय प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय रात्रीच्या वेळीही इतकी बघायला मिळते. कारण आपण बघतोय खऱ्या अर्थाने दर्दी प्रेक्षक आहेत म्हणून आपल्याला एवढी त्यांची गर्दी बघायला मिळते. त्यांचंही मनापासून स्वागत. मंचावर उपस्थित जे जे मान्यवर असतील त्यांचंही मनापासून स्वागत आणि या तमाम प्रेक्षकांचं तमाम खेळाडूंचं मनापासून स्वागत. कारण आपण बघतोय आमदार चषक 2020 आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये धावा जमल्या होत्या 60, परंतु 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर धाव जमा केली ती फलंदाज अभिजितनं. हा चेंडू डावखुऱ्या हाताचा फलंदाज व्यावसायिक दर्जा प्राप्त झालेला हा खेळाडू. परंतु आपण बघतोय एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, आक्रमक ताकदवान, ज्याची गणना केली जाते मोठे मोठे स्ट्रोक्स मारण्यासाठी. परंतु पहिला चेंडू खेळलाय तो निर्धाव. सुदर्शन गायकर ज्याच्यामध्ये क्षमता आहे हा सामना खऱ्या अर्थाने त्याच्यावर अवलंबून असेल. परंतु हा देखणा फटका नजाकत या फटक्यामध्ये दाखवतोय. हा चेंडू जातोय चौकार. चिकवीरा 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 माऊली आगरी कोल्यांना पावली. आई माझी एकवीरा 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 माऊली आगरी कोल्याला. धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. तर एकूणच आपण बघतोय आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि सायंटिस्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की बोलकर नाही करके दिखाओ क्योंकि लोग सुनना नहीं देखना ज्यादा पसंद करते हैं. आणि यावेळेस मी म्हणेन की त्याचा इतिहास त्याचा पराक्रम सुदर्शनचा या ठिकाणी ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष बघायला मजा वेगळी असेल. कारण या सामन्यामध्ये तशा ताकदीची गरज आहे, सुदर्शनच्या फलंदाजीची गरज आहे. जी फलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये निलेश जुवेकरनं तशाच ताकदीचं प्रत्युत्तर या ठिकाणी द्यावं लागणार आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की तुम्ही चाकू काढला तर आम्ही सुरा काढू, तशाच पद्धतीनं यावेळेस आपण बघतोय हा खेळ आपल्याला बघायला मिळेल का. परंतु यावेळेस पाहतोय चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये. दणदणीत या षटकामध्ये दुसरा चौकार. थँक्यू डीजे. तर निश्चितपणे या भिंगारगावचा बुलंद आवाज अतिशय दर्जेदार समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकतोय, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे ते निलेशजी कुरंगले येथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती केली जाते या व्यासपीठावर आपलं देखील स्वागत केलं जात आहे. त्रिकोणच पहिल्या षटकाची सांगता आपल्याला बघायला मिळते. 9 धाबा या ठिकाणी धावफलकावर जमा झाल्यात. जिथे चालायचं होतं प्रति षटकामागे 15 धाब्याच्या सरासरीनं 61 धावांचा पल्ला गाठायचा होता. 24 चेंडूंच्या मागे प्रत्येक षटकामध्ये किमान 15 धावा जमवायच्या होत्या. परंतु पहिल्या षटक आपण पाहिलं तर बिनबाद 9 अशी अवस्था बघायला मिळते. अविनाश पाटीलने हे षटक फेकलं होतं, 9 धावा खर्ची केल्या. शेवटचे 18 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि गरज आहे ती तब्बल 52 धावांची. 18 चेंडू 52 धावा. तसं बघायला गेलं तर आव्हान थोडंसं कडतर या रात्रीच्या रजनी आपण बघतोय रात्रीच्या खेळामध्ये. परंतु जर का विचार केला सुदर्शनचा, जर का विचार केला सतीशचा, तर त्यांच्या समोर कदाचित या धावा कमी असतील, कदाचित या धावा सोप्या असतील. परंतु पाहूयात तितकीच धारदार गोलंदाजी बघायला मिळते ती विचुंबे संघाची. आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ केला होता निलेश जुवेकरनं आणि त्याच्याच खेळाच्या बलबुत्यावर तब्बल धावा जमा केल्या होत्या. त्या 60 आणि 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा जमा झाल्या त्या 9. हा फटका चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. मी म्हणेन की जीवनदान नक्कीच मिळतंय ते फलंदाज अभिजितला. परंतु एक धाव अभिजित पोहोचतोय वैयक्तिक 2 वर. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 10 या धावसंख्येवर. सुदर्शन खेळतोय 2 चौकारांच्या सहाय्यानं 8 या धावसंख्येवर सुदर्शन आपल्याला बघायला मिळतोय. ज्यानं बऱ्याचशा मैदानावर अर्धशतकी खेळी बऱ्याचशा वेळेला केली असेल, परंतु आज खऱ्या अर्थानं त्याच्या संघाला गरज आहे ती त्याच्या खेळीची, ती त्याच्या क्षमतेची. परंतु पाहूयात शेवटचे 17 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती तब्बल 51 धावांची. इथे मात्र ज्यांचं मराठी भाषा, हिंदी भाषा आणि इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असणारे निलेशजी कुरंगले यांचे इथे आगमन होत आहे.
त्यांचं देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल आणि निश्चितपणे शेवटच्या सामन्यासाठी आमच्या समेत जोडले सुद्धा जातील. तर ओव्हर टू कंटिन्यू देवेश पाटील सर. येथे मात्र सन्मान दिला जातोय. सुदर्शन गायकर पाहतोय कारण मोठ्या धावांचा पल्ला पार करत असताना कुठेतरी चांगली फलंदाजी करणं देखील गरजेचं असेल. सुदर्शनला उभं राहणं या विकेटवर देखील मात्र गरजेचं असेल. दर्जेदार गोलंदाजी मात्र केली जाते. अविनाश पाटीलचं षटक मात्र कुठेतरी वेगळं चित्र मात्र या सामन्यात सांगून जात आहे. इथे मात्र हल्ला चढवला जातोय. मिस टायमिंग स्टॉक, चेंडू हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी मात्र केली जाते ती अविनाश पाटील कडून आणि जीवदान दिलं जात आहे ते सुदर्शन गायकर सारख्या आक्रमक खेळाडूला. नक्कीच आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटचं एक सोपं गणित आहे. आजकाल बघायला गेलं तर 10वी 12वीची मुलं अभ्यास करत असेल गणिताचा, साइन थिटा कॉस थिटा त्यांचा अभ्यास असेल 12वीच्या गणितामध्ये. परंतु या क्रिकेटच्या खेळाचा विचार करायला गेलं तर पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. आणि बऱ्याचदा ज्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडल्यात त्याला कधी बऱ्याचदा आपण बघितलं की रात्रीची झोप त्याला लागत नसते. परंतु पाहूयात या मैदानावर काय घडेल. सद्यस्थितीला जीवनदानाचा फायदा एकेरी धाब्यानं उचललाय तो सुदर्शननं. धावफलकावर धाबा लागल्यात 11 धावा. यावेळेस मात्र जबरदस्त फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनलाय. दर्जेदार फटका, ताकदवान फटका, षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे. या फटक्यानं आपण बघतोय षटकाराने धावफलकावर धाबा लागल्यात. तब्बल 17 धाबा धावफलकावर लागल्यात. जिथे जिंकण्यासाठी गरज होती 61 धावांची, परंतु 17 धाबा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अजूनही गरज आहे ती 44 धावांची. 44 धावांची अजूनही गरज आहे ती उर्वरित चेंडून मागे. कारण आपण बघतोय षटकार चौकार प्रत्येक षटकामध्ये मारावेच लागतील तरच हे अंतर कमी होऊ शकतं. परंतु पाहूयात गोलंदाज जगदीश भिंगारकर मागचा चेंडू पुढे टाकला होता. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता. चेंडूला वळण दिशा देण्याचं काम करण्याचं काम या ठिकाणी केलं जात होतं फलंदाज अभिजित कळवी. परंतु हा चेंडू खेळला निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्याचं टेन्शन वाढवेल, या सामन्याची चिंता वाढवेल अजिवली संघाची. परंतु पाहूया जगदीश भिंगारकर हा देखील एक या ठिकाणी आपण बघतोय मुरलेला खेळाडू आहे आणि आपल्या जवळचे चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय तो जगदीश. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचा पुरेसा संपर्क बघायला मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये धावाल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावाल्या फक्त आणि फक्त 8. एकूणच 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाबा जमल्या त्या 17. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 44 धावांची. जमेची बाजू कौतुकास्पद गोष्ट मी म्हणेन, कारण भलेही षटकार चौकार बघायला मिळत असतील परंतु कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी एक्स्ट्रा रन अवांतर चेंडू टाकला गेला नाही तो या दोनही गोलंदाजांकडून. एकूणच चांगली गोष्ट मी म्हणेन विचुंबे संघासाठी आपल्याला बघायला मिळते. परंतु पाहूयात 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. सतीश गायकर मागच्या सामन्याचा खऱ्या अर्थानं सामना बी ठरला होता, परंतु मी म्हणेन की या सामन्यात त्यानं लवकर यायला पाहिजे होतं कारण तशी गरज होती संघाला. कारण आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये त्याने 14 चेंडून मागे 37 धावांची खेळी केली होती. या सामन्यात तशाच अपेक्षा होती ती त्याच्याकडून. परंतु पाहतोय आपण 2 षटकांचा खेळ संपला, धावा जमल्या त्या 17. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 44 धावांची गरज. मोठे फटके आता मात्र मारावेच लागतील तरच या ठिकाणी मी म्हणेन की अजिवली संघ कुठेतरी या सामन्यामध्ये परतू शकतो. असं म्हणतात की आक्रमण हाच तुमचा बचाव आणि तो बचाव करण्यासाठी मात्र आक्रमण करेल का तो अजिवली संघ की ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय विचुंबे संघ त्याच पद्धतीने गोलंदाजी चालू ठेवेल तो या षटकामध्ये. रोहित सुरते मागच्या सामन्याचा हिरो आहे. मागच्या सामन्याचा हिरो रोहित सुरते या सामन्यातही यश लागून देईल का, परंतु चेंडूनच सेफ लँडिंग केलंय. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठीचा हा संघर्ष पूर्ण होईल का. आता मात्र बघतोय पहिली विकेट गमावतोय तो अजिवली संघ अभिजित मात्रेच्या स्वरूपानं. यावेळेस पहिली विकेट जातीये ती अजिवली संघाची. जेटू पाटील
आला नरेश नामदेव पाटील सदा जोडीला कर्कश जय हनुमान विठ्ठल रुक्मिणी. शेवटचे 11 चेंडू 43 धावांची गरज. सामना जरी कठीण असला तरी प्रेक्षकांना देखील माहिती आहे हे दोन फलंदाज अतिशय भेदक, अतिशय आक्रमक, घातक अशी त्यांची गणना केली जाते. परंतु पाहूयात या सामन्यामध्ये काय करतील, कारण प्रेक्षक पण आपण उभे राहून सामना बघतायत, कारण त्यांना देखील माहिती आहे या सामन्यामध्ये काहीतरी चमत्कार व्हावा अशी त्यांना पण अपेक्षा आहे. परंतु पाहूयात, हा गेलेला फटका, आता मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये, दणदणीत तसा षटकार. घट्ट हाताची आवळून बॅटी धराया लागला. घट्ट हाताची आवळून बॅटी धराया लागला. लानी वैयक्ती हॅलो. बाबूराव. धन्यवाद डीजे. तरीच म्हटलं की तुकाराम मात्र शांत कसे बसलेत, कारण आपण बघतोय मगापासून प्रत्येक विकेटचं त्यांचं बक्षीस खऱ्या अर्थानं फायदेशीर ठरतंय. ज्या ज्या वेळेस त्यांनी बक्षीस लावले त्या त्या वेळेस विकेट्स गेल्यात आणि ते तुकाराम मात्र असं वाटलं होतं की शांत बसलेत की काय, परंतु त्यांचं पारितोषिक पुन्हा एकदा आलंय प्रत्येक विकेटसाठी. या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर बोलूयात, या ठिकाणी बघतोय या षटकाराने धावफलकावर धावा लागल्यात त्या 24 धावा धावफलकावर लागल्यात. आपण बघतोय अजूनही गरज आहे ती उर्वरित चेंडून मागे 37 धावांची गरज आहे. मोठे फटके या सामन्यामध्ये परतवू शकतात, परंतु पाहतोय स्लोवर डिलिव्हरीचा हा चेंडू टाकला गेला. पुढ्यात चेंडू फेकला होता परंतु चेंडूला वळण दिला, साथ चेंडूचा वेग कमी केला आणि परिणाम बघतोय रोहित सुरते जो मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता तीच कामगिरी पुन्हा एकदा या सामन्यात करण्याचा प्रयत्न करतोय. धावफलकावर धावा तिथेच स्थिरावतायत 24 धावा. आता मात्र बघतोय फुलटॉस चेंडू भिरकावून दिला फाईन लेगच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठीचा हा प्रयत्न पूर्ण केला जातोय. एकेरी दुहेरी धावा मी म्हणेन की काही बिघडवणार नाही ते विचुंबे संघाचं, परंतु पाहतोय दुहेरी धाव्यानं धावफलकावर धावा जमा होत आहेत. त्या अजिवली संघाच्या 26 अजूनही गरज आहे ती उर्वरित चेंडून मागे. तर मी विनंती करतोय भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता अरुण मात्र यांना विनंती केली जाते की आपण मात्र व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. त्यानंतर अजिवली संघासाठी पारदर्शक मात्र इथे मात्र वाढवलं जात आहे. कैलास पाटील आणि बालकृष्ण गायकर यांच्याकडून मात्र जर सामना जिंकला गेला अजिवली संघ तर तब्बल 5000 रुपयाचा पारदर्शक मात्र ठेवण्यात आलाय. तर दिनेश जाधव यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारदर्शक मात्र अजिवली संघासाठी असेल. हो टू कंटिन्यू देवेश माळी सर. नक्कीच 35 धावांची गरज अजूनही पूर्ण करायची आहे, परंतु हा मारलेला फटका या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण करून देतोय षटकार. हॅलो. धन्यवाद डीजे. धावफलकावर धावा लागल्यात तब्बल 32 धावा लागल्यात आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल ती 29 धावांची. 6 चेंडू 29 धावा. स्ट्राईक एंडला मोठा खेळाडू कोणता दिसेल? सतीश गायकर स्ट्राईक एंडला बघायला मिळतात. असं म्हणतात की कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडतात आणि कष्ट घेताना दिसत आहेत हे दोन्ही संघ. आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर लो स्कोरिंग आपल्याला बघायला मिळाली होती, परंतु या सामन्यामध्ये धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. दोन्ही संघामध्ये फलंदाजांची तोफ आहे, दोन्ही संघामध्ये गोलंदाजांची ताकद आहे आणि जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतंय. परंतु पाहूयात 6 चेंडू शिल्लक पूर्ण करायचे धावा 29. तर निश्चितपणे जर आपण पाहायला गेलं तर इथे मात्र कुठेतरी मनोबल वाढवण्याचं काम मात्र केलं जात आहे. ते बालकृष्ण गायकर भाऊ आणि कैलास पाटील यांच्याकडून मात्र अजिवली संघासाठी मात्र तब्बल 5000 रुपयाचा पारदर्शक ATM खुल्लं केलं की इथे कुठेतरी आपण पाहतोय. जर बोल्ड विकेट घेतली तुकाराम म्हात्रे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा पारदर्शक मात्र विचुंबे संघासाठी. तत्पूर्वी या मंचावर इथे मात्र आगमन होत आहे ऋषी पाटील, त्यानंतर मच्छिंद्र पवार आणि विजय गायकर यांना मात्र विनंती केली जाते की आपण मात्र व्यासपीठावर येऊन मात्र आसनस्थ व्हायचं. त्यानंतर काशीनाथ पवार यांना सुद्धा विनंती केली जाते की
काशीनाथ वाघमारे यांना सुद्धा विनंती केली जाते की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन मात्र आसनस्थ व्हायचं. आणि इथे मात्र सुदर्शन आपण बघतोय फलंदाज बाद होतोय. धावबादच्या स्वरूपात त्याला परतावं लागेल आणि हा सामना आता मात्र थोडासा काळ नव्हता एकतर्फी होण्याची चिन्ह आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण धावसंख्येचा डोंगर उभा केला होता, सुरुवातीपासूनच प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न अपयशी ठरला. धावबादच्या स्वरूपाने बाद व्हावं लागतंय ते सुदर्शनला. धन्यवाद डीजे. आता मात्र बघतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक, गरज आहे ती तब्बल 29 धाबांची. आव्हान तसं बघायला गेलं तर आवाक्या बाहेरचं आहे, परंतु पाहूयात. असं म्हणतात की तुम्हाला मिळालेली संधी आणि त्या केलेल्या संधीचं सोनं पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास उंचावून देते. परंतु पाहूयात या ठिकाणी संधी मिळते ती फलंदाज अक्षय गायकरला. या संधीचं सोनं करेल का? आणि रुबाबदार फटका पाहायला मिळेल की झेल, परंतु हा जातोय झेल. देखणा फटका होता परंतु ताकद थोडीशी कमी पडली. फलंदाज अक्षय मात्र बाद. थँक्यू डीजे. तर विनंती केली जाते प्रकाश पाटील, उपसरपंच गुरुराम पंचायत भिंगार यांना मात्र विनंती केली जाते की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. त्यानंतर काशीनाथ वाघमारे भेरले बीजेपी कार्यकर्ता यांना देखील मात्र विनंती केली जाते की आपण मात्र व्यासपीठावर येऊन मात्र आसनस्थ व्हायचं. तर किरण भोईरसाठी डायरेक्ट हिट केला होता, त्यासाठी मात्र भाया भोईर या मान्यवरांकडून मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. ते मात्र त्यांनी मात्र सामना संपल्यानंतर घेऊन जायचं. तर उसरली संघाचा कर्णधार आपण मात्र इथे यायचंय. उसरली संघाचा कर्णधार अजय डांगरकर आपण मात्र यायचंय. तर या विचुंबे संघाचा विचार करायला गेलो, आज ज्यांनी हा संघ मात्र पॅक केलाय तो संजयजी पाटील येथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती केली जाते की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन मात्र आसनस्थ व्हायचंय. आपला देखील मात्र स्वागत केलं जात आहे. येथे मात्र अजिवली संघाला मात्र इथे मात दिली जाते ती विचुंबे संघाच्या माध्यमातून. तर दोन्ही संघांना विनंती केली जाते एका लाईनीमध्ये हँडशेक करून मात्र आपण या स्पर्धेला मात्र अलविदा करायचा आहे. नक्कीच हा सामना जिंकला खऱ्या अर्थानं विचुंबे संघानं, नो डाऊट. त्याचं नावही घ्यायची गरज नाही. सिंहाचा वाटा उचलला तो खऱ्या अर्थानं या विजयामध्ये तो निलेश जुवेकर ठरतोय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर किरण भोईर आपलं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. जे मात्र ज्या मान्यवरांनी दिलंय ते भाया भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. डायरेक्ट हिट मात्र लगावला गेला आणि सुदर्शन गायकरची गोल्डन विकेट मात्र तिथे मात्र मिळवली गेली. तर निश्चितपणे आपण तो पारितोषिक घेण्यासाठी यायचं. त्यानंतर या सामन्याचा सामना ठरलेला निलेश जुवेकर दमदार खेळी आपण पाहिली. 13 चेंडूमध्ये तब्बल 35 धावांची बारदार केली आणि या सामन्यावर मात्र विचुंबे संघाचं नाव कोरलं गेलं आणि येथे मात्र सेमीफायनलचं तिकीट मात्र बुक केलं जात आहे. तर निलेश जुवेकर या पण मंचावर आपल्याला मात्र सामनावीराचा पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. नक्कीच सामना जिंकून दिला त्यासाठी 500 रुपये 7-7 3 चौकार लगावले त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक निलेश जुवेकर साठी या ठिकाणी देण्यात येईल. मी आमच्या या स्पर्धेचे आयोजक यांना मी विनंती करेन, आदरणीय सुभाष जेटू पाटील यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे 500 रुपयांचं पारितोषिक आणि सामनावीराची ट्रॉफी त्यानंतर भैरवनाथ ब्रास बँड विचुंबे यांच्याकडून मात्र निलेश जुवेकर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते सुद्धा मात्र द्यायचंय. त्यानंतर भाया किरण भोईर. तर या सामन्याचा सामना ठरला. निलेश जुवेकरला मात्र इथं
मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देतील श्रीप्रेमी टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व सन्माननीय अतिथी विजयजी पाटील धुंद्रे यांच्या शुभ हस्ते मात्र इथे मात्र निलेश जुवेकरला मात्र कॅश प्राइज आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे मात्र गौरवण्यात येते। त्यानंतर किरण भुईर आपण या देखील या तर डायरेक्ट हिट साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय। तर लगेचच या नाणेफेकीचा कॉल इथे मात्र संपन्न होईल। हॅलो दत्ता पाटील कसलकंड यांनी स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचंय। दत्ता पाटील हॅलो तर एक मिनिट थांबतो। दोन्ही संघनायकांनी मंचाच्या उजव्या बाजूला यायचं आहे। खऱ्या अर्थानं अंतिम लढतीकडे आपण जातोय आणि अंतिम लढतीकडे जात असताना एका बाजूला आपण पाहतोय सार्थक 11 विचुंबे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ उसरली असा सामना रंगताना पाहायला मिळतोय। आणि या शेवटच्या सामन्यासाठी नाणेफेक करतील सन्माननीय प्रमुख अतिथी किरण पाटील। आपल्या विनंती केली जाते आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय। किरण पाटील आपण यायचंय नाणेफेक करण्यासाठी। सामना या ठिकाणी दोन्ही संघांना सांगतो 3 षटकांचा सामना होईल याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। बाकी स्पर्धेचे नियम सेम राहतील याची दक्षता घ्यायची आहे। चिखलेचे पाहुणे कान्हाशेठ गायकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। कर्णधार आपण इकडे यायचंय। निर्णय तरी सांगा कमीत कमी। तर आपण टॉस जिंकलाय। आपला निर्णय कुठल्या प्रकारचा असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल तर नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे। आणि विचुंबे संघाला विनंती करतोय आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानामध्ये पाठवायची।